दिवा पाटलांच्या नावाचं काय झालं? शासकीय कागदपत्रावर दिवा पाटलांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं स्थानिकांची विचारणा. धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी टळली. पुढील सुनावणी आता 12 नोव्हेंबरला. चक्क उद्धव ठाकरे यांच्याकडून सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी. तिसऱ्या मुंबईला मिळाली हवाई जोडणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातून नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला. रखडलेल्या विमानतळ आणि भुयारी मेट्रो मार्ग आजपासून जनसेवेमध्ये. शाहरुख खानला मोठा धक्का. समीर वानखेडे यांच्या याचिकेला स्वीकारलं. दिल्ली उच्च न्यायालयानं वानखेडेंची याचिका स्वीकारली. मी मदत देऊ केली पण पीडितांनी ती घेतली नाही. गौतमी पाटीलचं वाहन अपघातावर बचाव. मराठ्यांसाठीच्या शासनादेशावर तुमची भूमिका अयोग्य. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं. जबाबदार सूत्रांकडून मिळाली माहिती. अजित पवारांना दणका. राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख अटकेमध्ये. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आता पोलिसांनी केली अटक. ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या. ईडीकडून मुंबईतील 8 ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम. इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर या भारताच्या दौऱ्यावरती. भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईमध्ये द्विपक्षीय चर्चा. पुणेकरांची मेट्रोला पसंती. पीएमएलची चिंता वाढली. मेट्रोनं पार केला 10 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा. पीएमएलच्या बस संख्येमधले प्रवासी घटले. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी मोठी अपडेट. चकमकीतले पोलीस निर्दोष. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून दिलासा. दक्षिण मुंबईतून आता सुसाट पोहोचा. पश्चिम उपनगरामध्ये मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण. कफ परेड ते आरेपर्यंतचा प्रवास मेट्रोतून शक्य. परतीच्या पावसाचा प्रभाव राज्यामध्ये कायम. धाराशिव, लातूर, कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये अलर्ट. तर 2 दिवस मुसळधार पावसाचीही शक्यता. नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला. नाशिक पोलिसांनी भाईगिरीचा माज उतरवला. छपरी लोकांचा नाशकात रील बनवून दहशत पसरायचा प्रयत्न मात्र फसला. भारतीय हवाई दलाचा आज 93वा स्थापना दिन. 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली हवाई दलाची स्थापना. नगर परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. बुलढाण्यामध्ये 11 पैकी 8 नगर परिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षण. महायुती सरकारच्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर. तर शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचं घोषित. सुमारे 32,000 कोटींचं अर्थसहाय्य. महायुतीच्या घोषित पॅकेजवर विरोधक कुरकुरले. एकरामागे घोषित पॅकेज तुटपुंज असल्याची विरोधकांची तक्रार. पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू बोलले फडणवीस. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली. मवियाचा नव्या विमानतळ लोकार्पणावर बहिष्कार. विमानतळाच्या नावामध्ये दिवा पाटलांचं नाव नसल्यानं संतापली मविया. शेतकऱ्याला आणखी मदत देण्यासाठी महाराष्ट्राचा केंद्राला लवकरच प्रस्ताव. राज्याचा प्रस्ताव पोहोचल्यावर केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार.